उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार अनिल देसाई आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी. सर, स्वागत आहे टीव्ही 9 मराठीमध्ये. दिल्लीमध्ये आहात तुम्ही, चर्चा सुरू आहे, तुमच्या पक्षातील खासदार फुटणार आहेत आणि एकनाथ शिंदेच्या पक्षात. आता मी बोललो की तुमच्याशी की अजिबात तशा प्रकारचं काही नाही आहे. परवा झालेल्या बैठकीमध्ये सगळे होते. 4 जण आम्ही इन पर्सन होतो, तिथे फिजिकली होतो, आणि 5 जण जे होते ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर साहेबांशी बोलत होते. त्यांची कारणं होती, जेन्युइन कारणं होती. त्यामुळे कुठचाच प्रश्न असा नाही आहे की बाबा काय आलेले नाहीत किंवा उपस्थित राहिलेले नाहीत आणि ऑपरेशन अजिबात नाही. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की ज्यांना जायचंय त्यांनी जाऊ शकतं वगैरे, अशाही पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या. आता हे प्रत्येक गोष्ट ही लावली जाते, प्रत्येक गोष्ट ही जोडली जाते आणि ती त्या ह्याच्यामध्ये कुठेच नाही आहे. कोणी असं बोललेलं नाही आणि कोण अशा प्रकारची अपेक्षा किंवा अशा प्रकारचं हे धरलेलंच नाही आहे. हा जो धागा आहे किंवा अशा रीतीने माध्यमं जी, मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की तुम्ही स्वतः जजमेंटल होता, ते चुकीचं आहे. देसाई साहेब, तुम्ही त्या बैठकीत पूर्ण वेळ उपस्थित होता. शपथही घेतल्या काही खासदारांनी, कुणी आई भवानीची शपथ घेतली, कुणी साईबाबांची शपथ घेतली. नाही का तुम्ही बोलत नाही का? सोबत आहे सांगण्यासाठी शपथ घेतली. नाही, सोबत आहे म्हटल्यानंतर तुम्ही सांगत नाही. तुम्हाला कोणी विचारलं अरे तुम्ही त्या ह्याला शपथ, मी होतो ना तिथे. हा जो वाक्प्रचार आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत या बोलण्याची एक आपल्या याच्यामध्ये प्रचलित. शपथ घेऊन आम्ही सोबत आहोत तुमच्या हे सांगितलं खासदारांनी. अहो, ते बोलायची शपथेवर सांगायची म्हणजे ज्या निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत, AB फॉर्म ही शपथच आहे. त्यामुळे परत ते सांगण्याची गरज नाही. ते पक्षाचे आहेत, पक्षासाठी काम केलेली लोक आहेत, आज नेतृत्व करतायत, मतदारसंघामधल्या समस्या मांडतायत, ते आमच्या बरोबरच आहे. 6 ते 7 खासदार नाराज आहेत. त्यातले संजय देशमुख जे ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते, त्यांनी काल प्रतापराव जाधव जे केंद्रीय मंत्री आहेत आणि एकनाथ शिंदेच्या पक्षाचे खासदार आहेत त्यांची भेट घेतलेली. त्यामुळे चर्चा सुरू झाली की जे संजय देशमुख उद्धव ठाकरेंच्या बैठकीला फिजिकली उपस्थित राहत नाहीत, ते राजधानी नवी दिल्लीमध्ये येत आहेत आणि प्रतापरावांना भेटतात. त्यांनी जे उपस्थित राहू शकले नाहीत, त्या दिवशी त्यांच्या घरी एक त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या जुळणीचा कार्यक्रम होता. ते त्यांनी व्यवस्थित उद्धवजींना सांगितलं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलले सुद्धा. त्यांच्या घरी पाहुणे वगैरे सगळे होते आणि ते झाल्यानंतर तो काय कार्यक्रम काय आठवडाभर चालणारा नसतो. त्याच्यानंतर त्यांचं काम असेल. आणि प्रतापराव जाधव जे तुम्ही म्हणताय ते मंत्री आहेत आणि त्यांच्याजवळ असलेल्या खात्याशी संबंधित त्यांचं काहीतरी काम होतं, त्याच्यासाठी ते दिल्लीला आले आणि दिल्लीला एका मंत्र्याशी बोलून त्यांचं हे असेल त्याच्यामध्ये काय, त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. शेवटचा प्रश्न, सगळे खासदार सोबत आहेत असं म्हणायचं ठामपणे? 100% म्हणायचं म्हणजे आहेतच. तृणमूल काँग्रेसमध्ये ही फुटीची तृणमूल काँग्रेसमध्ये जे झालंय ते बघतात तशाच पद्धतीची पुनरावृत्ती तुमच्या पक्षात पुन्हा एकदा होऊ शकते अशा चर्चा. तृणमूल काँग्रेसमध्ये झालं ते दुर्दैवी आहे. लोकशाहीची मूल्य कशा रीतीने ढासळत आहेत याचं ते एक उदाहरण आहे. आणि लोक हे सगळं बघतायत. शेवटी जनता, मतदार, त्याला त्याचा हक्क किंवा त्याने जे काही केलं आहे आणि त्याच्या सगळ्या श्रमांवर पाणी पडतं आहे, पाणी फिरतं आहे. लोकशाही जर समृद्ध आणि मजबूत करायची असेल त्याचा विचार आता तो मतदार करायला लागतो. त्याची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. आता तरुण कशा रीतीने या वेगळा विचार करतोय. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई होते. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की सगळे खासदार आमच्या सोबत आहेत, कुठलाही खासदार नाराज नाही. अशा पद्धतीची प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीशी बोलताना अनिल देसाई यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.